सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, मी सौ भोसले एस विद्यार्थी मित्र हो। आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी मधील दुसरे प्रकरण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आपल्याला या प्रकरणामध्ये काही घटकांचा अभ्यास करायचा आहे। ते घटक असेत: मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबे-रायनरची त्रिके। तिसरा घटक आहे न्यूलँडसचा अष्टकांचा नियम। चौथा घटक आहे मेंडेलीवची आवर्त सारणी आणि पाचवा घटक आहे आधुनिक आवर्त सारणी। तर या घटकांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण इयत्ता 9वी मधील जो भाग अभ्यासलेला आहे, जो घटक अभ्यासलेला आहे त्या घटकावरती आधारित काही प्रश्न या ठिकाणी आहेत। तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी मिळवूया। तर बघा, थोडे आठवा म्हणून इथं काही प्रश्न दिलेले आहेत। तर 9वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित, 9वीमध्ये तुम्हाला हे प्रकरण आहे आणि याच्यावरती आधारित पूर्वज्ञानावरती आधारित इथं काही प्रश्न दिलेले आहेत। त्या प्रश्नांच्या उत्तरांची आपल्याला थोडीशी आठवण करायची आहे। तर पहिला प्रश्न आहे द्रव्याचे प्रकार कोणते। बघा, पहिला प्रश्न आहे द्रव्याचे प्रकार कोणते। आता तुम्हाला माहिती आहे द्रव्य म्हणजे काय, तर आपण जे पाहू शकतो किंवा ज्याची आपल्याला स्पर्शाने जाणीव होते त्याला काय म्हटलं जातं, द्रव्य। आता तुम्ही वर्गामध्ये बसलेले आहे, तुम्हाला वर्गामध्ये बेंच दिसते, समोर बोर्ड दिसते, तुमच्या हातामध्ये पुस्तक आहेत, वही आहेत, त्याच्यानंतर भिंती आहेत। तर अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी आपण पाहू शकतो किंवा ज्याची आपल्याला स्पर्श केल्यानंतर जाणीव होते त्या सर्वांना काय म्हटलं जातं, द्रव्य असं म्हटलं जातं। मग या द्रव्याचे प्रकार कोणते आहेत बरं, तर द्रव्य जे आहे ते स्थायीरूप अवस्थेमध्ये असतात, द्रवरूप अवस्थेमध्ये आहे आणि वायुरूप अवस्थेमध्ये सुद्धा द्रव्य असतं। तर अशा प्रकारे स्थायू, द्रव आणि वायू असे द्रव्याचे प्रकार आहेत, हे आपल्याला माहीत आहेच। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे मूलद्रव्यांचे प्रकार कोणते। आता मूलद्रव्ये जे आहेत ती मूलद्रव्य 3 प्रकारची असतात: धातुरूप मूलद्रव्ये, अधातुरूप मूलद्रव्ये आणि धातुसदृश मूलद्रव्ये। या धातुरूप, अधातुरूप आणि धातुसदृश मूलद्रव्यांचा अभ्याससुद्धा तुम्ही इयत्ता 9वी मध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे द्रव्यांच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात। आता द्रव्याचा जो लहानात लहान कण आहे अशा कणाला काय म्हटलं जातं, की अणू असं म्हटलं जातं। अणू हा अतिशय लहान अशा प्रकारे मूलद्रव्याचा लहानात लहान कण आहे आणि या द्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये, इथं रेणूमध्ये काय फरक आहे। रेणूमध्ये झालेले पण इथं शब्द आहे रेणूमध्ये काय फरक आहे। तर आता आपल्याला माहिती आहे मूलद्रव्य म्हणजे काय, तर सोने, चांदी, तांबे, पितळ अशा प्रकारे ही काय आहेत मूलद्रव्यांची उदाहरणे आहेत। म्हणजे ही झाली धातुरूप मूलद्रव्ये, पण कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन ही अधातुरूप मूलद्रव्ये आहेत। तर अशा प्रकारे हे जे मूलद्रव्ये आहेत या मूलद्रव्याचे अणू हे एकसारखे असतात, म्हणजे त्यांचा जो रेणू आहे ते एकाच प्रकारच्या अणूपासून बनलेला असतो। आणि संयुग म्हणजे काय, तर संयुगाची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील। आता संयुगाची उदाहरणं आठवतात का, तर संयुग हे मीठ, साखर, पाणी ही काय आहेत संयुगाची उदाहरणे आहेत। तर त्याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ मीठ, त्याचं रासायनिक सूत्र आहे सोडियम क्लोराईड। तर सोडियम हा धातू आहे आणि क्लोरीन हा अधातू आहे, म्हणजे धातू आणि अधातू या दोघांच्या संयोगाने मीठ या संयुगाची किंवा सोडियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती झालेली असते। मग या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन यांचे अणू जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळं संयुगाचा जो रेणू आहे तो भिन्न प्रकारच्या अणूंनी बनलेला असतो। तर अशा प्रकारे मूलद्रव्याचा रेणू हा एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेला असतो आणि संयुगाचा रेणू
हा भिन्न प्रकारच्या अणूंनी बनलेला असतो. हा याच्यामध्ये फरक आहे. तर अशा प्रकारे पूर्वज्ञानावरती आधारित हे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे आपण इथं मिळवलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण याविषयीची माहिती मिळवायची आहे. कारण आपल्या प्रकरणाचं नाव आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. मूलद्रव्य म्हणजे ज्या पदार्थाचं साध्या किंवा रासायनिक प्रक्रियेने अपघटन करता येत नाही अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मूलद्रव्य असं म्हणतात. आणि आवर्ती म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा किंवा पुनरावृत्ती झालेली, घटकांची पुनरावृत्ती झालेली. तुम्हाला गणितामध्ये आवर्ती संख्या अशा प्रकारचा शब्द गेलेला असेल. म्हणजे ठराविक संख्यांची जर पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झाली तर त्याला म्हटलं जातं आवर्ती संख्या. तसं इथं शब्द आलेला आहे आवर्ती. आवर्ती म्हणजे गुणधर्मांची पुनरावृत्ती. आणि वर्गीकरण, वर्गीकरण म्हणजे काय, थोडक्यात विभागणी. मग हे वर्गीकरण कशामुळे केलं जातं किंवा कशावरून केलं जातं, तर साम्य आणि भेद किंवा काही गुणधर्मामध्ये आढळून आलेली जी लक्षणे आहेत या लक्षणावरून वर्गीकरण हे केलं जातं. तर अशा प्रकारे आपल्या प्रकरणाचं नाव काय आहे, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण आता तुम्हाला माहिती आहे की मूलद्रव्ये जी आहेत ती मूलद्रव्ये सुरुवातीच्या काळामध्ये अगदी थोडीच मूलद्रव्ये माहीत होती. त्यावेळेला त्या ठिकाणी मूलद्रव्यांच्या अभ्यासासाठी जास्त अडचण येत नव्हती. म्हणजे 1800च्या शतकामध्ये साधारणपणे फक्त 30 मूलद्रव्ये ही ज्ञात होती. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणजे त्या मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी ती मूलद्रव्ये जशीच्या तशी अभ्यासामध्ये वापरली जायची. पण आणखी पुन्हा मूलद्रव्यांचा शोध लागत गेला आणि आज मी तिला 118 मूलद्रव्य ही आहेत. तर अशा प्रकारे ही जी 118 मूलद्रव्ये आहेत त्यापैकी 92 मूलद्रव्ये जे आहेत ती 92 मूलद्रव्ये ही निसर्गनिर्मित आहेत आणि राहिलेली जी मूलद्रव्ये आहेत ती मानवनिर्मित आहेत. तर अशा प्रकारे जसजसा मूलद्रव्यांचा म्हणजे शोध लागत गेला तसतसं त्यांचा अभ्यास करणं हे शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. मग त्यावेळेला अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काय केलं की या मूलद्रव्यांचं वर्गीकरण धातू, अधातू आणि धातू सदृश अशा 3 प्रकारामध्ये केलं गेलेलं आहे. मग हे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण किंवा वर्गीकरणाची आवश्यकता का आहे, तर तुम्हाला दैनंदिन जीवनामधलं आपल्या घरातलं किंवा शाळेमधलं एखादं उदाहरण पाहता येईल. आता उदाहरणार्थ आपण आपल्या घरामध्ये किंवा किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये भांडी वापरतो आणि ही भांडी जी वापरतो ती भांडी वापरून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेल्या मांडणीमध्ये किंवा रॅकमध्ये किंवा आता किचनमध्ये कप्पे बनवले जातात त्या कप्प्यामध्ये काय केले जातात हे व्यवस्थित त्या ठिकाणी मांडले जातात. म्हणजे मांडणीमध्ये एका कप्प्यामध्ये ग्लास असतील, एका कप्प्यामध्ये ताटं असतील, एका कप्प्यामध्ये प्लेट असतील, त्याच्यानंतर तांबे असतील. तर असं वेगवेगळ्या कप्प्यामध्ये त्या ठिकाणी या भांड्यांची व्यवस्थितपणे मांडणी केली जाते. पण ही जर मांडणी आपण व्यवस्थित केली नाही, सगळी भांडी एकत्रच टाकली आपण आणि त्याच्यातलं आपल्याला ग्लास काढायचे असतील, वाट्या काढायच्या असतील तर त्या भांड्यांचा काय होईल, आवाज येईल किंवा खडखडाट होईल किंवा त्याच्यातलं पुन्हा ते भांडं काढताना आपल्याला ते काम काय होणार आहे, त्रासदायक किंवा थोडंसं क्लिष्ट होणार आहे. आता आपल्या ग्रंथालयामध्ये किंवा लायब्ररीमध्ये तुम्ही पुस्तकं वाचता किंवा पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही ग्रंथालयामधून पुस्तकं आणत असता. मग ग्रंथालयामध्ये गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला तिथे बघा पुस्तकांची विभागणी किंवा मांडणी ही काय केलेली असते, व्यवस्थित अशी केलेली असते. म्हणजे ग्रंथालयामध्ये कादंबऱ्या आहेत, त्याचप्रमाणे क्रमिक पुस्तकं असतात, मासिकं असतात, त्याच्यानंतर लहान लहान गोष्टीची पुस्तकं असतात. तर ही जी पुस्तकं आहेत, कादंबऱ्या आहेत त्या वेगवेगळ्या कप्प्यामध्ये त्यांची व्यवस्थित मांडणी केलेली असते. आणि समजा एखादं तुम्हाला त्या ठिकाणी ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर एखादी कादंबरी पाहिजे, समजा यात ही कादंबरी घ्यायची, मग तुम्ही काय करणार की ज्या ठिकाणी कादंबऱ्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी जाणार आणि त्या कादंबरी म्हणजे त्याच्यातली ययाती ही कादंबरी शोधून काढणार. म्हणजे हे तुमचं काम कसं झालं, म्हणजे सुलभ झालं ना, म्हणजे हे सोयीस्कर झालं. तर अशा प्रकारे जे क्लिष्ट काम असतं
त्रासदायक काम असतं ते सोपं व्हावं म्हणून आपण ही काय केलेली असते, ग्रंथालयामध्ये सुद्धा त्या पुस्तकांची मांडणी केली जाते. म्हणजे ही विभागणी केलेली, त्यालाच आपण काय म्हणतो, वर्गीकरण. म्हणजे विभागणी केल्यामुळं किंवा वर्गीकरण केल्यामुळं आपलं जे काम आहे ते आपलं काम काय होतं, सोपं होतं. आणखी एक उदाहरण सांगता येईल तुमच्याच घरातलं, की तुमच्या घरामध्ये तुम्ही बहीण भाऊ असता. समजा तुम्ही 10वीला आहेत, तुमची बहीण किंवा भाऊ 8वीला आहे, त्याची पण 8वीची पुस्तकं आहेत, 10वीवाल्याची 10वीची पण पुस्तकं आहेत. मग तुम्ही 8वीच्या भावाची पुस्तके आणि 10वीच्या भावाची पुस्तके सगळी एकत्रच केली, वह्या पण तुमच्या त्या ठिकाणी एकत्रच केल्या आणि तुम्हाला तुमचं 8वीचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक काढायचं आहे. मग काय होणार आहे, सगळी पुस्तकं शोधावं लागतील, 8वीची पुस्तकं सगळी शोधावं लागतील, वह्या शोधावं लागतील, 10वीची पुस्तकं शोधावं लागतील आणि मग त्याच्यातून तुम्हाला 8वीचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक काढावं लागेल. पण हे पटकन मिळेल का, नाही मिळणार, पटकन मिळणार नाही. म्हणजे हे तुम्हाला नेहमी नेहमी जर असं करायचं झालं तर ते काय होणार आहे, त्रासदायक होणार. पण हीच पुस्तकं जर तुम्ही 10वीवाल्याची म्हणजे ज्या 10वीला आहे त्याची पुस्तकं वह्या एका कप्प्यामध्ये ठेवली आणि 8वीला जो तुमचा बहीण किंवा भाऊ आहे त्याची पुस्तकं एका कप्प्यामध्ये ठेवली आणि त्याच्यातलं जर 8वीचं सामान्य विज्ञानाचं पुस्तक काढायचं असेल तर ते पटकन शोधून काढता येईल. म्हणजे अशा प्रकारे तुमचं जे क्लिष्ट काम होतं ते काय झालं, इथं सोपं झालं. आणि म्हणून या वर्गीकरणाची आवश्यकता आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये फक्त मोजकी मूलद्रव्ये होती, त्यावेळेला त्यांचा अभ्यास करण्यासाठी जसाच्या तसा वापर केला जायचा. मग नंतर आणखी मूलद्रव्याचा शोध लागला आणि आज मी त्याला ही जी 118 मूलद्रव्ये आहेत त्या ठिकाणी त्यांचं अभ्यास करणे किंवा त्यांचा अभ्यास करणं हे थोडंसं जिकिरीचं होऊ लागलं. म्हणजे जसजसं मूलद्रव्यांचे शोध लागू लागले, मूलद्रव्ये आणि त्यांचे गुणधर्म यांच्याविषयीचं ज्ञान वाढू लागलं, तसतसं या वर्गीकरणाची काय झाली, आवश्यकता भासली. आणि मग ही आवश्यकता वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं हे वर्गीकरण सांगितलेलं आहे किंवा वर्गीकरणाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. आणि या वर्गीकरणाच्या पद्धतींचा अभ्यास पुढच्या भागामध्ये आपल्याला करायचा आहे. तर आता या ठिकाणी पहिला शास्त्रज्ञ आहे डोबे रायनर. मग डोबे रायनरची त्रिके म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला डोबे रायनर या जर्मन शास्त्रज्ञाने 1817मध्ये या मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. म्हणजे ही वर्गीकरणाची पहिली पद्धत आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर न्यूलँडस या शास्त्रज्ञाने काय केलं, मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर पुन्हा मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाविषयी माहिती सांगितली आणि त्यानंतर पुढं हेनरी मोसले या शास्त्रज्ञाने वर्गीकरणाची पद्धत सांगितलेली. म्हणजे अशा प्रकारे या वेगवेगळ्या वर्गीकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये पुढच्या भागामध्ये मिळवायची आहे. तर डोबे रायनर चित्रिके. आता डोबे रायनर हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत. तर या शास्त्रज्ञांनी इसवी सन 1817मध्ये म्हणजे मूलद्रव्य आणि त्यांचं अणुवस्तुमान यांच्यामध्ये त्यांना काहीतरी थोडंसं साधर्म्य किंवा त्या ठिकाणी यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे असं या डोबे रायनर किंवा डोबर रायनर असा शब्द पुस्तकामध्ये दिलेला आहे. डोबे रायनर पण चालतं किंवा डोबर रायनर पण चालतं. तर अशा प्रकारे या डोबे रायनर या शास्त्रज्ञांनी काय केलं की मूलद्रव्ये आणि त्यांचं जे अणुवस्तुमान आहे यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे असं या शास्त्रज्ञाला जाणवलं. आणि मग या शास्त्रज्ञांनी काय केलं की ज्या मूलद्रव्यांचे गुणधर्म रासायनिक गुणधर्म समान आहेत अशी 3 मूलद्रव्ये एकत्र घेतली आणि त्यांचा गट तयार केला. म्हणून याला शब्द काय दिलेला आहे, त्रिके. त्रिके म्हणजे 3 मूलद्रव्यांचा गट. तर या ठिकाणी म्हणजे ज्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान समान आहे अशा 3 मूलद्रव्यांचा गट तयार केला आणि ही मूलद्रव्ये अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने लिहिली. आता या ठिकाणी बघा तुम्हाला ही सारणी दिसते. आता त्रिक म्हणजे 3 मूलद्रव्यांचा एक गट म्हणजे ज्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म साधारणपणे समान आहेत अशी 3 मूलद्रव्ये घेतली, त्यांचे गट तयार केले. तर आता याच्यामध्ये या सारणीमध्ये तुम्हाला 3 मूलद्रव्याचे गट तयार केलेले दिसत आहेत. पहिला आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. या ठिकाणी Li, Na आणि K हे दिसते तुम्हाला. हे जे आहेत त्या काय आहेत, मूलद्रव्यांच्या संज्ञा आहेत. आता तुम्हाला माहीत आहेत संज्ञा म्हणजे काय, तर मूलद्रव्याचा आद्याक्षर रूपी संक्षेप, त्याला संज्ञा असं म्हटलं जातं. संज्ञांचा शोध बर्झेलियस नावाच्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे.
हे पण तुम्हाला माहीत आहे, तुम्ही 9वीमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. आणि या ज्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आहेत त्या इंग्रजी आणि लॅटिन नावावरून या मूलद्रव्यांना दिलेल्या आहेत. मग त्याच्यातलं उदाहरणार्थ हायड्रोजन असेल तर हायड्रोजन म्हटलं की त्याच्यातलं पहिलं हायड्रोजनमधलं स्पेलिंग HYDROGEN हायड्रोजन. मग त्याच्यातलं पहिलं कॅपिटल अक्षर आहे H, म्हणून त्याची संज्ञा आहे H. पण आता हेलियमचं पण त्याच्यामध्येच पण स्पेलिंगमधलं पहिलं अक्षर H येतं. म्हणून मग तिथं काय करायचं तर त्याच्यामध्ये काय केलेली हेलियमची संज्ञा ठरवण्यासाठी पहिलं कॅपिटल अक्षर H आणि त्याच्यानंतर पुढचं अक्षर HELIUM असं हेलियमचं स्पेलिंग आहे. आणि म्हणून पहिलं कॅपिटल अक्षर H आणि नंतरचं अक्षर स्मॉल E आणि म्हणून हेलियमची संज्ञा E आहे. तर अशा प्रकारे इंग्रजी आणि लॅटिन नावावरून या मूलद्रव्यांना संज्ञा दिलेल्या आहेत. त्याचा आपण अभ्यास 9वीमध्ये केलेला आहे आणि इथं अशा या मूलद्रव्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत. तर लिथियमची संज्ञा आहे Li, सोडियमची संज्ञा आहे Na आणि पोटॅशियमची संज्ञा आहे K. तर हे 3 मूलद्रव्यांचा एक गट आहे. या 3 मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म साधारणपणे समान आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे कॅल्शियम, स्ट्रॅन्शियम आणि बेरियम, म्हणून त्याची संज्ञा आहे Ca, Sr आणि B. त्याच्यानंतर तिसरं त्रिक आहे Cl, Br आणि I, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर त्याच्यातलं आपण एक पहिलं उदाहरण बघूया. तर पहिल्या उदाहरणामध्ये बघा लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. त्याच्यातलं पहिलं जे मूलद्रव्य आहे ते लिथियम आहे. त्याची संज्ञा आहे Li आणि त्याचं अणुवस्तुमान आहे 6.9. त्याच्यानंतर त्या ठिकाणी शेवटचं जे मूलद्रव्य आहे हे काय आहे पोटॅशियम K. त्याचं अणुवस्तुमान आहे 39.1 आणि मधलं मूलद्रव्य जे आहे ते सोडियम, त्याची संज्ञा आहे Na. आता या ठिकाणी सोडियमची संज्ञा ही लॅटिन नावावरून दिलेली आहे. मग आता सोडियम आणि त्या ठिकाणी त्याचं अणुवस्तुमान आहे 23. मग या डोबे रायनर शास्त्रज्ञाला अणुवस्तुमान आणि हे मूलद्रव्य या 3 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये काय संबंध आढळून आला तर मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढं असतं. असा हा गुणधर्म या डोबे रायनर या शास्त्रज्ञाला 1817मध्ये आढळून आला. म्हणून या ठिकाणी हा जो नियम आहे या नियमाला डोबे रायनरच्या त्रिकाचा नियम असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा डोबे रायनरच्या त्रिकाचा नियम. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली व त्याने दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे अगदी तेवढंच येणार नाही, अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी बेरजे इतके असते किंवा सरासरी इतके असते. आता पहिलं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये बघा लिथियम आणि पोटॅशियम. त्या ठिकाणी लिथियमचं अणुवस्तुमान आहे 6.9, पोटॅशियमचं अणुवस्तुमान आहे 39.1. त्यांची सरासरी म्हणजे त्याला भागिले 2, मग या दोघांची बेरीज येते 46, त्याला भागिले 2 म्हणजे येतं ते 23. आणि सोडियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे 23. म्हणजे इथं काय आलं आहे मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे जे आहे प्रत्यक्ष सोडियमचं अणुवस्तुमान 23 आहे, तेवढंच अणुवस्तुमान या दोघांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी बेरजे एवढं आलं. तर अशा प्रकारे हा डोबे रायनरनं त्रिकाचा नियम सांगितले. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये पण हाच गुणधर्म तुम्हाला दिसून येईल. पण या ठिकाणी इथं पहिलं आणि शेवटचं जे मूलद्रव्य आहे कॅल्शियम आणि बेरियम या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची सरासरी येते 88.7 आणि स्ट्रॅन्शियम या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान प्रत्यक्ष आहे 87.6. मग या ठिकाणी तर अगदी बरोबर आलं नाही, म्हणजे हे अंदाजे आलेले पण ते जवळपास आलेले. तर अशा प्रकारे हा गुणधर्म या ठिकाणी डोबे रायनर या शास्त्रज्ञाने सांगितलेला आहे, म्हणून याला डोबेच्या त्रिकाचा नियम असं म्हटलं जातं. पण सगळ्याच मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये हा डोबे रायनरच्या त्रिकाचा नियम लागू पडलेला नाही. जेवढी मूलद्रव्य माहीत होती त्यावेळेला काही मूलद्रव्याच्या बाबतीमध्येच हा त्रिकाचा नियम लागू पडला आणि त्या ठिकाणी डोबे रायनरची त्रिके ही जी वर्गीकरण पद्धती होती त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास तिथेच थांबला. पुढचे शास्त्रज्ञ जे आहेत ते न्यूलँडस या शास्त्रज्ञाने या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अभ्यास केला.
तर या ठिकाणी बघा इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँडस यांनी म्हणजे 1817 नंतर डोबेरायनरच्या त्रिकाच्या नियमानंतर या ठिकाणी या न्यूलँडस या शास्त्रज्ञाने वर्गीकरणाची पद्धत सांगितलेली. मग त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, या म्हणजे जेवढी मूलद्रव्ये त्या ठिकाणी माहीत होती, जसं डोबेरायनरनं त्यांना सारणीमध्ये स्थान दिलं आणि त्यांचा नियम सांगितला, तसंच या न्यूलँडस या शास्त्रज्ञाने काय केलेलं की जेवढी मूलद्रव्ये त्यावेळेसच्या काळामध्ये ज्ञात होती, माहीत होती, त्या मूलद्रव्यांना या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांना सारणीमध्ये स्थान किंवा जागा दिलेली. आणि न्यूलँडसचा अष्टकांचा नियम म्हणतात. अष्टक म्हणजे किती? 8. डोबेरायनरची काय आहेत? त्रिकेत. म्हणजे 3 मूलद्रव्याच्या गुणधर्माबाबत किंवा 3 मूलद्रव्यांचा गट तयार करून त्यांच्या अणुवस्तुमानाबद्दलचा संबंध हा डोबेरायनर या शास्त्रज्ञाने सांगितलेला आहे. पण न्यूलँडस या शास्त्रज्ञाने काय केलं? अष्टकांचा नियम म्हणजे 8 मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा विचार केला. आणि मग त्यावेळेला त्यांना काय आढळलं की आता इथं बघा ही मूलद्रव्ये दिलेली आहेत सारणीमध्ये तुम्हाला दिसतात. H म्हणजे हायड्रोजन, Li म्हणजे लिथियम, बेरियम म्हणजे बी, बोरॉन बी, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस आणि सल्फर. तर अशा प्रकारची जेवढी मूलद्रव्ये ज्ञात होती त्या मूलद्रव्यांची मांडणी या न्यूलँडस या शास्त्रज्ञाने काय केलेली? सारणीमध्ये केली. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी या न्यूलँडस या शास्त्रज्ञाला काय आढळून आलं, तर या ठिकाणी इथून आपण सुरुवात केली समजा लिथियमपासून तर किंवा हायड्रोजनपासून सुरुवात केली तर मूलद्रव्यांची मांडणी ही अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली. त्यावेळेला 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणेच असलेलं आढळून आलं. आणि म्हणून याला न्यूलँडसचा अष्टकाचा नियम असं म्हटलेलं आहे. बघा इथं नियम दिलेला आहे. मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली असता 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये समानता दिसून येते. यालाच न्यूलँडसचा अष्टकाचा नियम असं म्हटलं जातं. म्हणजे 8 मूलद्रव्यांच्या गुणधर्माबाबत या ठिकाणी न्यूलँडस या शास्त्रज्ञाने म्हणजे संबंध सांगितलेला आहे. तर आता इथं या ठिकाणी बघा हायड्रोजनपासून सुरुवात केली. हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 आणि 8वं मूलद्रव्य येतं F म्हणजे फ्लोरीन. लिथियमपासून सुरुवात केली तर लिथियम हे 1 नंबरचं 2 3 4 5 6 7 आणि 8. लिथियमपासून 8वं मूलद्रव्य येतं सोडियम. म्हणजे सोडियम हे 8वं मूलद्रव्य आणि लिथियम हे पहिलं मूलद्रव्य. यांचे गुणधर्म कसे आढळून आलेले आहेत? सारखे आलेले आहेत. म्हणजे अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने या मूलद्रव्याची मांडणी केली त्यावेळेला 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे कसे असलेले आहेत? समान असलेलं आढळून आलेले. आणि म्हणून या नियमाला न्यूलँडसचा अष्टकाचा नियम असं म्हटलं जातं. म्हणजे आता हायड्रोजन आणि फ्लोरीन यांचे गुणधर्म सारखे आहेत कारण हायड्रोजन आणि फ्लोरीन हे पहिलं आणि 8वं मूलद्रव्य येतं. लिथियमपासून सुरुवात केली तर लिथियम आणि सोडियम यांचे गुणधर्म सारखे येतात. बेरियमपासून सुरुवात केली तर बेरियम आणि मॅग्नेशियम यांचे गुणधर्म सारखे असल्याचे आढळून आले. त्याच्यानंतर बोरॉन त्याच्यापासून 8वं मूलद्रव्य येतं. बघा बोरॉन 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे बोरॉन आणि ॲल्युमिनियम हे पहिलं आणि 8वं मूलद्रव्य. या मूलद्रव्यांचे गुणधर्म समान असल्याचं न्यूलँडस या शास्त्रज्ञाला आढळून आलेले आणि म्हणून याला न्यूलँडसचा अष्टकाचा नियम असं म्हटलं जातं. आता इथं वरती शब्द बघा ए सारे ग म प द नी असे पण शब्द दिलेले आहेत वरती. त्याच्यानंतर डो रे मी फा सो ला टी हे असे शब्द दिले. तुम्हाला वाटेल की हे काय दिलेले, तर हे जे आहेत ते पाश्चिमात्य संगीतातील स्वर आहेत. 7 स्वर आहेत त्यांना सप्तक असं म्हटलं जातं. आणि हे जे आहेत तुम्हाला माहिती आहेत आपले भारतीय संगीत प्रणालीमधले हे 7 स्वर आहेत. हे भारतीय प्रणालीमधले सा रे ग म प द नी सा म्हणजे सा रे ग म प द नी इथंपर्यंत हे 7 झाले. आणि पुन्हा 8वा येणारा स्वर कुठला आहे? सा. समजा आपण रेपासून सुरुवात केली तर रेपासून सुरुवात केल्यानंतर 8वा येणारा स्वर पुन्हा रेच येतो. म्हणजे अशा प्रकारे ही जी सप्तक आहेत त्यांची तुलना या नियमाला
म्हणजे करून दाखवलेली आहे. तर यालाच न्यूलँडचा अष्टकाचा नियम असं म्हटलं जातं. पण हा जो न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे हा या शास्त्रज्ञाला सगळ्याच मूलद्रव्याच्या बाबतीमध्ये सांगता आलेला नाही. त्यावेळेला जेवढी मूलद्रव्य ज्ञात होती तेवढ्या मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे जवळजवळ 56 मूलद्रव्ये त्या काळामध्ये माहीत होती आणि त्या सगळ्या मूलद्रव्यांना हा नियम लागू पडलेला नाही. त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी या जाणवू लागलेल्या आहेत. तर हा जो नियम आहे तो हायड्रोजनपासून सुरुवात केल्यानंतर फक्त इथं कॅल्शियमपर्यंतच म्हणून हे ठळक अक्षरामध्ये दिसतात बघा, दिसतात ना. इथं हे जे मूलद्रव्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत त्या तुम्हाला ठळक दिसतात आणि या कॅल्शियमपर्यंतच या न्यूलँडचा अष्टकाचा नियम लागू पडला किंवा तेवढ्या मूलद्रव्यांच्या बाबतीमध्येच हा नियम न्यूलँड या शास्त्रज्ञांना सांगता आला. त्याच्यानंतर पुढच्या मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये हा नियम लागू झाला नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही संदिग्धता किंवा त्रुटी आढळून आली. आता कोबाल्ट आणि निकेल CO आणि Ni हे एकाच ठिकाणी त्यांना स्थान दिलेले आहे. त्याच्यानंतर Ce आणि La ही जी मूलद्रव्ये आहेत यांनासुद्धा एकाच ठिकाणी स्थान दिलेले, जागा दिलेली. म्हणजे अशा प्रकारच्या त्रुटी या मेंडेलिव्हच्या अभ्यासामध्ये म्हणजे जाणवल्या आणि त्याच्यामुळे त्यांचं वर्गीकरण या ठिकाणी पुढच्या मूलद्रव्याच्या बाबतीमध्ये म्हणजे सांगता आलं नाही किंवा इतर मूलद्रव्ये या न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमाच्या सारणीमध्ये बसली नाहीत आणि मग त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास तिथेच थांबला. मग त्याच्या न्यूलँडचा अष्टकाचा अभ्यास काय झाला तिथेच थांबला. त्याच्यानंतर पुढे मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाने आपली वर्गीकरणाची पद्धत सांगितलेली. तर बघा मेंडेलिव्हची आवर्त सारणी. आता या मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाने म्हणजे साधारणपणे 1869 ते 1872 या काळामध्ये दिमित्री मेंडेलिव्ह या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळामध्ये मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली आणि ही जी मूलद्रव्यांची सारणी ही सारणी दिसते त्याला आवर्त सारणी असं म्हणतात. 1869 ते 1872 या काळामध्ये ही आवर्त सारणी विकसित केली. तर ही मेंडेलिव्हची आवर्त सारणी ही या अभ्यासामधली महत्त्वाची पायरी आहे. कारण या सारणीमुळे पुढचा अभ्यास करणं जास्त सोपं झालं किंवा सुलभ झालं. तर या ठिकाणी इथं ही सारणी दिसते बघा. म्हणजे न्यूलँड या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या संज्ञानुसार केलेली होती. तशाच प्रकारे आणखी पुन्हा काही मूलद्रव्यांचा शोध लागत गेला आणि त्या मूलद्रव्यांना या सारणीमध्ये स्थान किंवा जागा दिलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मानुसार या सारणीमध्ये किंवा तक्त्यामध्ये जागा दिलेली, मूलद्रव्यांना स्थान दिलेलं आहे. मग आता या मूलद्रव्याच्या बाबतीमध्ये मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञांना काय आढळून आलं त्याच्याविषयी त्यांनी नियम सांगितलेला आहे. तर या ठिकाणी इथे दिलेले बघा. मेंडेलिव्ह यांना असे दिसून आले की ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. आता म्हणजे हे जे मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवृत्तीफल आहेत. हे काय आहेत? त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवृत्तीफल आहेत. आता या ठिकाणी न्यूलँडची आवर्त सारणी होती, न्यूलँडची जी सारणी होती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला फक्त बघा म्हणजे मूलद्रव्याच्या संज्ञा दिलेल्या होत्या, फक्त संज्ञा दिलेल्या होत्या. हायड्रोजनची H, लिथियमची Li, कार्बनची C, ऑक्सिजनची O, नायट्रोजनची N अशा प्रकारच्या संज्ञा दिलेल्या होत्या. आता इथं काय केलेलं आहे, हे अशी श्रेणी आहेत 1 2 3 4 5 पासून अशा प्रकारच्या श्रेणी दिलेल्या आहेत आणि इकडं गण 1 2 3 4 5 6 7 आणि 8 तर अशा प्रकारचे गण दिलेले आहेत. म्हणजे या मेंडेलिव्हनं मूलद्रव्यांचं वर्गीकरण जे आहे ते कशामध्ये केलेलं आहे, गण आणि आवर्त याच्यामध्ये केलेले. तर उभ्या ज्या ओळीत 1 2 3 4 अशा प्रकारे या ज्या उभ्या ओळीत या उभ्या ओळींना गण असं म्हटलेले आणि आडव्या ज्या ओळीत 1 2 3 4 5 अशा प्रकारच्या या ज्या आडव्या ओळी आहेत या आडव्या ओळींना आवर्त असं म्हटलेलं आहे. तर मेंडेलिव्हनं काय केलं, आवर्त आणि गण, उभ्या ओळींना गण असं म्हटलं, आडव्या ओळींना आवर्त असं म्हटलं. आ हा शब्द लक्षात ठेवायचा, आडव्या ओळी आवर्त
आडव्या ओळींना आवर्त असं म्हटलं आणि आवर्त आणि गण या ठिकाणी त्याच्यावरून ही सारणी तयार केली आणि त्या ठिकाणी त्या मूलद्रव्यांना जागा दिली किंवा स्थान दिलेले. पण इथं या सारणीमध्ये तुम्हाला हायड्रोजन, लिथियम, त्याच्यानंतर बेरियम, बोरॉन ही जी मूलद्रव्ये आहेत या मूलद्रव्याच्या संज्ञा दिसत आहेत, बरोबर ना, संज्ञा दिसत आहेत. त्याचबरोबर त्या संज्ञेच्या पुढे अंकसुद्धा दिसत आहेत. अंक आहेत ना, तर हे अंकसुद्धा दिसत आहेत. बघा, हायड्रोजनच्या पुढे 1 आहे, लिथियमच्या पुढे 7 आहे, बेरियमच्या पुढे 9.4 आहे, बोरॉनच्या पुढे 11 आहे, कार्बनच्या पुढे 12 आहे. तर अशा प्रकारे या संज्ञांच्या पुढे काय आहेत, अंक आहेत. आणि हे जे अंक आहेत ते त्या मूलद्रव्यांची काय आहेत, अणुवस्तुमान आहेत. अणुवस्तुमान म्हणजे मूलद्रव्याच्या अणुच्या केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं एकूण वस्तुमान. हे तुम्ही 9वीमध्ये पाहिलेले, त्याच्यामुळे याच्याविषयी जास्त काही आपल्याला बोलता येणार नाही किंवा बोलायला वेळ पण नसतो, कारण ते तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असतो 9वीमध्ये. तर हे या ठिकाणी काय केलेले, अणुवस्तुमान दिलेले. तर हायड्रोजनचं अणुवस्तुमान आहे 1, लिथियमचं अणुवस्तुमान आहे 3, त्याच्यामध्ये 7. त्या ठिकाणी लिथियमच्या अणुच्या केंद्रकामध्ये 3 प्रोटॉन असतात आणि 4 न्यूट्रॉन असतात, म्हणून त्या ठिकाणी लिथियमचं अणुवस्तुमान आहे 7. तर अशा प्रकारे हे अणुवस्तुमान दिलेले आहेत. आणि या ठिकाणी काय सांगितलं याच्यावरून की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांची आवृत्तीफल आहेत. म्हणजे ठराविक कालावधीनंतर या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये त्या ठिकाणी ती पुनरावृत्ती झालेली दिसलेली, भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये पुनरावृत्ती झालेली आहे. तर आता जसं आपण अष्टकाच्या नियमामध्ये सांगितलं त्याचप्रमाणे लिथियम आणि त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम, तर ह्या एका गणामध्ये असलेल्या मूलद्रव्याचे साधारणपणे गुणधर्म कसे आहेत, सारखे. तर ते कुठले गुणधर्म सारखे आहेत याचा अभ्यास आपल्याला पुढं करायचा आहे. त्याचप्रमाणे एका आवर्तामध्ये असलेली जी मूलद्रव्ये आहेत, आवर्त 1मध्ये फक्त हायड्रोजन आहे, हायड्रोजनला निश्चित स्थान देता आलेलं नाही सारणीमध्ये, पण त्या ठिकाणी इथं पहिल्या गणामध्ये आणि पहिल्या आवर्तामध्ये इथं दिलेले. त्याच्यानंतर दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम, बेरियम, बोरॉन अशा प्रकारची जी मूलद्रव्ये आहेत, म्हणजे साधारणपणे एकाच आवर्तामध्ये असलेल्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखेत. आणि त्याच्यामुळं त्यांना जागा जी आहे ती काय आहे, एका गणामध्ये आणि एका आवर्तामध्ये दिलेली. म्हणजे एकाच गणामध्ये असलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे साधारणपणे सारखेत आणि किंवा एकाच आवर्तामध्ये असलेल्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे आहेत, सारखेत. तर अशा प्रकारे हे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाची आवृत्तीफल आहे. इथे सुद्धा काय आहे, अणुवस्तुमान हा गुणधर्म म्हणजे हे लक्षण विचारामध्ये घेऊनच या ठिकाणी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि म्हणून मेंडेलिव्हचा आवर्ती नियम काय आहे, तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांची आवृत्तीफल आहेत. म्हणजे अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली तर तिथंसुद्धा ठराविक कालावधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्माची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून आवर्तीफल हा शब्द इथं टाकलेला आहे. त्याच्यानंतर हे जे मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाने सांगितलेले ही सारणी अशा प्रकारे तयार केलेली. आता या सारणीमध्ये एक सांगायचं राहिलं बघा, वरच्या बाजूला गण आणि आवर्त याच्यामध्ये R²O त्याच्यानंतर RO अशा प्रकारे ते दिलेलं होतं. वरच्या बाजूला गण त्याच्या खाली इथं आहे ना, हां, R²O, RO, R²O3 हे जे दिलेले ती काय आहेत, संयुगाची सूत्रे आहेत. ती काय आहेत, संयुगाची सूत्रे आहेत. ही संयुगाची सूत्रे आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी गण आणि आवर्त या मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे आणि म्हणून याला मेंडेलिव्हची आवर्त सारणी असं म्हटलं जातं. आता मेंडेलिव्हनं त्यावेळच्या काळामध्ये जेवढी मूलद्रव्य माहीत होती तेवढ्या मूलद्रव्यांना या ठिकाणी इथं काय केलेली जागा किंवा स्थान हे दिलेलं आहे. पण त्यांनी असंही सांगितलेलं आहे की जर आणखी मूलद्रव्यांचा शोध लागला तर त्या ठिकाणी त्या मूलद्रव्यांना या सारणीमध्ये स्थान किंवा जागा देता येईल. याचंसुद्धा भाकीत हे मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञाने केलेले. म्हणजे मेंडेलिव्हनं हे पद्धतशीर अशा प्रकारे या मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. मग आता त्याचे काही मग चांगले गुणधर्म आढळून आले या वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये आणि म्हणून या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आहेत बघा. काय आहे, पहिला गुण आहे मूलद्रव्याचे, इथं मी झालेले चुकून, तर इथं मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीतील योग्य स्थान देता यावे म्हणून
काही मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. आता काही मूलद्रव्याचा अणुवस्तुमानाबद्दल शंका होती किंवा ते योग्य नव्हतं, अचूक नव्हतं, त्यावेळेला त्या ठिकाणी काय केलं, त्यांच्यामध्ये दुरुस्ती केली. आता उदाहरणार्थ बेरिलियम याचं अगोदरचं ठरवलेलं अणुवस्तुमान होतं 14.09 आणि नंतर दुरुस्त करून हे 9.4 असं केलेले. आणि मग त्या ठिकाणी आवर्त सारणीमध्ये या ठिकाणी बघा बेरियमचं अणुवस्तुमान आहे 9.4 आणि बोरॉनचं अणुवस्तुमान आहे 11. तर पूर्वीचं बेरियमचं अणुवस्तुमान होतं 14.09, तर त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि ते 9.4 केलं आणि त्या बेरियमला बोरॉनच्या अगोदर जागा दिली. म्हणजे यांच्यामध्ये जी संदिग्धता होती ती मेंडेलिव या शास्त्रज्ञांनी काय केली, दूर केलेली. दुसरं काय केलं झालं तर दुसरा गुण कुठला आहे तर मेंडेलिवच्या आवर्त सारणीमधील काही जागा जोपर्यंत मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत त्या मूलद्रव्यांच्यासाठी जागा ही राखून ठेवली होती. आणि नंतर शोध लागल्यानंतर त्या मूलद्रव्यांना इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिवनं त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44 स्वल्पविराम इथं 68 व 72 अशी असतील असे दर्शवली. आणि नंतर शोध लागल्यानंतर त्या ठिकाणी त्या मूलद्रव्यांना म्हणजे इका बोरॉन जे आहे त्याला नाव दिलेलं आहे स्कँडियम, इका बोरॉन स्कँडियम, इका ॲल्युमिनियम त्याला गॅलियम आणि इका सिलिकॉन याला जर्मेनियम अशा प्रकारचं नाव दिले. म्हणजे हा सुद्धा एक चांगला गुणधर्म या मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये रिकामी जागा सोडलेली. आपण जो दुसरा गुण बघितला या आवर्त सारणीमध्ये मेंडेलिवनं काय केलेले 44, 68 आणि 72 हे या मूलद्रव्यांची अणुवस्तुमान आहेत, त्यांच्या जागा ठेवलेले आहेत आणि नंतर त्यांना नावं दिले गेलेली आहेत. तर हा एक चांगला गुणधर्म आहे. तिसरा जो आहे तो दुसरा गुणधर्म म्हणजे मेंडेलिवनं मूळ आवर्त सारणीमध्ये राजवायूसाठी जागा राखून ठेवली नव्हती, पण राजवायूंचा शोध लागल्यानंतर मेंडेलिवने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गुण नाही तिथं शून्य गण निर्माण केलं व त्यामध्ये त्या ठिकाणी राजवायू बसवले. तर आता तुम्हाला माहिती आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, रेडॉन, झेनॉन हे जे आहेत हे काय आहे राजवायूत, कारण त्यांच्या बाह्यतम कक्षा कशा असतात, स्थिर असतात, अष्टक स्थिती पूर्ण झालेली असते, ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत आणि म्हणून या मूलद्रव्यांना राजवायू असं म्हटलेलं आहे. मग हे राजवायूसाठी म्हणजे त्यांना जागा नव्हती, पण पुन्हा शोध लागल्यानंतर त्यांना आवर्त सारणीला कुठलाही धक्का लागू दिला नाही, शून्य गण निर्माण केला आणि त्या ठिकाणी त्याला स्थान देण्यात आलेले. आता जसं हे मेंडेलिवच्या आवर्त सारणीचे गुण सांगितलेले चांगले दिसले तशा त्याच्यामध्ये काही त्रुटीही जाणवल्या, कमतरताही जाणवल्या. मग त्या त्रुटी कुठल्या आहेत तर कोबाल्ट व निकेल. पहिली त्रुटी आहे कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान समान असल्याने त्यांना त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिवच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. म्हणजे कोबाल्ट आणि निकेल या दोघांचंही अणुवस्तुमान आहे 59. मग दोघांचंही अणुवस्तुमान एवढे, मग त्यांना जागा कुठं द्यायची याच्याबद्दलची संदिग्धता किंवा शंका निर्माण झाली आणि त्याच्यामुळं ही एक कमतरता किंवा त्रुटी या मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये निर्माण झाली. दुसरी कुठली आहे तर मेंडेलिवनं ज्यावेळी आवर्त सारणी मांडली ती आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. आता समस्थानिकां म्हणजे काय हे नवीमध्ये आपण पाहिलेले. तर समस्थानिके म्हणजे मूलद्रव्यांचे अणुअंक समान असतात परंतु त्यांचे अणुवस्तुमानांक भिन्न असतात. अणुक्रमांक सारखे परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतात. आता उदाहरणार्थ हायड्रोजनची 2 समस्थानिके आहेत, हायड्रोजन, जड हायड्रोजन किंवा हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशी 3 हायड्रोजनची समस्थानिके आहेत. क्लोरीनची 2 समस्थानिके आहेत आणि ऑक्सिजनची 3 समस्थानिके आहेत. मग अशा प्रकारची जी समस्थानिके एकाच मूलद्रव्याची 2 किंवा 3 समस्थानिके जर असतील तर त्यांना या आवर्त सारणीमध्ये कुठं स्थान द्यायचं, कुठं बसवायचं, अशा प्रकारे त्या ठिकाणी हे म्हणजे समस्थानिक असल्यामुळं मूलद्रव्याची त्यांना त्या आवर्त सारणीमध्ये शक्य त्या ठिकाणी नाव देणं योग्य
वाटलं नाही. म्हणजे वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे 2 जड मूलद्रव्यामध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणे मेंडेलीवच्या आवर्त नियमानुसार शक्य नव्हतं. म्हणजे हायड्रोजनची समस्थानिके, क्लोरीनची समस्थानिके आणि ऑक्सिजनची समस्थानिके, तर अशा मूलद्रव्याची समस्थानिके किती आहेत, त्यांच्यामध्ये किती मूलद्रव्य आहेत आणि किती असतील म्हणजे याच्याबद्दल माहिती सांगता आली नाही. आणि त्याच्यामुळं हे मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये त्या ठिकाणी ही एक कमतरता किंवा त्रुटी राहिली. म्हणून या मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील ही तिसरी त्रुटी आहे. आणि चौथी त्रुटी जी आहे ते हायड्रोजनचं स्थान. तर आता आपण बघितलं की आवर्त सारणीमध्ये हायड्रोजन हे काय आहे, पहिल्या क्रमांकाला, पहिल्या आवर्तामध्ये किंवा पहिल्या गणामध्ये. मग याला कारण हायड्रोजन जे आहे ते अल्क धातूबरोबर पण त्या ठिकाणी साम्य दाखवतो. हायड्रोजन जो आहे तो अल्क धातूबरोबर पण साम्य दाखवतो. म्हणजे या ठिकाणी बघा HCl, NaCl, H2O, Na2O, तर अशा प्रकारे हे अल्क धातूबरोबर पण म्हणजे साम्य दाखवतो. त्याचप्रमाणे तो क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन याच्याबरोबर पण क्लोरीनबरोबर म्हणजे त्या ठिकाणी तो साम्य दाखवतो. म्हणून या हायड्रोजनला नक्की स्थान कुठं द्यायचं याच्याबद्दलची सुद्धा संदिग्धता होती. आणि म्हणून हायड्रोजनचं स्थान हे सुद्धा या आवर्त सारणीमधली त्रुटी आहे. कारण या हायड्रोजनला गण 1 मध्ये जागा द्यायची का गण 7 मध्ये जागा द्यायची हे ठरवता आलं नाही. आणि त्याच्यामुळं हायड्रोजनचं स्थान कुठं असेल याच्याबद्दल सुद्धा संदिग्धता होती. तर ही सुद्धा मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी. तर अशा प्रकारे या डोबेरेनर, न्यूलँडर्स आणि मेंडेलीव या शास्त्रज्ञांनी वर्गीकरण जे केलेले त्या पद्धतीचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. नंतर पुढच्या भागामध्ये आधुनिक आवर्त सारणी याच्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. धन्यवाद.